तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। रिपाईचे दिवंगत नेते रा.सु. गवई उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मरणार्थ अमरावतीत उभारलेल्या भव्य स्मारकाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आले। या कार्यक्रमात देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांची विशेष उपस्थिती होती। यासोबतच डॉक्टर अनिल बोंडे, किरण सरनाईक, रवी राणा, शिवलाल काळे, उमेश थोर, यावगडकर, सुलभा खोंडके, धीरज लिंगाडे, प्रताप अडसूड, प्रवीण नायडे, राजेश वानखडे, अमर काळे, बळवंत वानखडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या चांडक यांनी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले। अमरावतीतील या भव्य उद्घाटनाबाबत संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण होते। मेमोरियल कॉम्प्लेक्स फुलांनी आणि रोषणाईने सजवले होते, तर या लोकार्पण सोहळ्यासाठी स्मृती संकुलात पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अमरावती। लोकांसोबत त्या ठिकाणी किती लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतो हे महत्त्वाचं असतं आणि आपल्या प्रत्येक पदावर असताना हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम दादासाहेबांनी केलं। त्यामुळे त्यांना कुठलंही पद असो का नसो, दादासाहेबांचा मान सन्मान हा लोकांच्या मनामध्ये कधीच या ठिकाणी कमी झाला नाही। आणि आज मला ही गोष्ट देखील अधोरेखित केली पाहिजे, जी आमच्या शिंदे साहेबांनी सांगितली की खऱ्या अर्थानं दादासाहेबांचे गुण त्यांच्या सुपुत्रांमध्ये देखील आलेले दिसतात। भूषण गवई साहेब आज जरी ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असले तरी देखील ते वकील असतानापासून तर न्यायमूर्ती असतपर्यंत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतपर्यंत ज्या ज्या लोकांनी त्यांचा प्रवास बघितलेला आहे त्यांच्यामध्ये कधी कुठला बदल आलेला नाही। तेही अजातशत्रू, सर्वांशी संबंध ठेवणारे, सर्वांशी मैत्री ठेवणारे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचा त्या ठिकाणी सोशल स्टेटस किंवा तो गरीब आहे श्रीमंत आहे याचा विचार न करता माणुसकीच्या भावनाने सर्वांना वागवण्याची ही जी काही त्यांची क्षमता आहे किंवा हे जे बाळकडू आहे ते अर्थातच दादासाहेब गवई आणि मातोश्री कमलताई गवईंकडनं त्यांना मिळालेला आहे। हा संपूर्ण परिवार जर आपण बघितला, आमचे डॉक्टर राजेंद्र गवई आहेत, तेही असेच अजातशत्रू आहेत, सगळ्यांचे मित्र आहेत। आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातली कमाई हीच असते की आपण किती लोक कमावतो। आणि मला असं वाटतं की लोकांची तुलना केली तर हा परिवार अरबपती आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं प्रेम हे गवई परिवाराला या ठिकाणी मिळालेला आहे आणि दादासाहेबांचा वारसा आज अतिशय समर्थपणे चाललेला आहे। मी खरोखर या निमित्ताने दादासाहेबांना त्या ठिकाणी मानवंदना अर्पित करत असताना ही अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी जी काही लोकशाहीची उच्च मानकं स्थापित केली, आपण आत गेल्यावर आपल्याला वाचायला मिळतं की लोक आपल्या विधानसभेतले जी काही आयुध आहेत ही लोककल्याणाकरता वापरली पाहिजेत, अशा पद्धतीचं एक वाक्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। मला असं वाटतं की या लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान आपल्याला तयार करून दिलेलं आहे की ज्या संविधानाचा उचित उपयोग केला तर शेवटच्या माणसाच्या जीवनात आपण परिवर्तन करू शकतो। आणि मी नेहमी म्हणतो की या संविधानाने संसद आणि आपल्या विधानसभा ज्या अशा तयार केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून कोणाचाही कुठलाही जटिलात जटिल प्रश्न हा आपल्याला या संसदीय आयुधांच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो। मला असं वाटतं हे जे वाक्य दादासाहेबांचं त्या ठिकाणी लिहिलं आहे हे जर सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या अंगवळणी पाडलं तर संसदेच्या आणि विधानसभेच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा जो विकास आपल्या संविधानाने अपेक्षित केला आहे तो निश्चितपणे आपण करू शकू। आणि दादासाहेबांनी जे विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत त्या विचारांना आपण पुढे नेलं अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ठामपणे सांगू शकू। मी पुन्हा एकदा ज्या ज्या लोकांनी या कामामध्ये सहभागिता दिली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी अतिशय मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या शुभदिनी त्यांची जन्मभूमी कर्मभूमी असणाऱ्या या अमरावतीमध्ये त्यांच्या स्मारकाचं लोकार्पण होतंय हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि समाधानाची अशा प्रकारची बाब आहे। अमरावतीनं आतापर्यंत देशाला एक राष्ट्रपती दिलेत,
एक सरन्यायाधीश दिलेत, 4 राज्यांना राज्यपाल दिलेत, विश्राम बेडेकर, गोनी दांडेकर, अरुण साधूंच्या पर्यंत साहित्यिक वारसा या अमरावतीला लाभला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भाचे सुपुत्र आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते आज दादासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण होत आहे. योग कसा घडून आला, देवेंद्रजींचा आजोळ सुद्धा अमरावतीमध्ये आहे. त्यामुळे एका अर्थाने अमरावतीच्या भाच्याच्याच हस्ते स्मारकाचं लोकार्पण होत आहे. मला मगाशी बावनकुळे साहेब सांगत होते, पोटे साहेब सांगत होते की मागच्या टर्मला ते मुख्यमंत्री असतानाच त्याचं भूमिपूजन झालं, मला वाटतं 17-18 साल असेल. आणि आता त्यांच्या शुभ हस्ते पुन्हा ते दुसऱ्या वेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते तसं दुसऱ्या वेळेस नाही, तसं ते तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री झाले. आम्ही दोघं काही तासाकरता मुख्यमंत्री ते होते, मी उपमुख्यमंत्री होतो. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे दादासाहेबांचे चिरंजीवन ह्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा एक आगळा वेगळा अतिशय भावनिक अशा प्रकारचा हृदय सोहळा होतोय. याचं विशेष औचित्य आपल्या अमरावतीकरांना आहे, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देखील आहे. खरं तर आणखी 3 वर्षांनी दादासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. या निमित्तानं माझी विनंती की दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष आपण विविध कार्यक्रमांनी साजरा करूया. खास करून या कार्यक्रमामध्ये दादासाहेबांनी आयुष्यभर जपलेल्या आंबेडकरी विचारांचा जागर हा आपण करूया. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आदरणीय दादासाहेबांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक झालेलं आहे, याचा मला आनंद आहे. दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आणि 2 काळामध्ये त्याचं लोकार्पण होत आहे आणि भूषण गवई साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी देखील अतिशय या स्मारकाकडे बारकाईने हे स्मारक उभं राहताना पाहिलेलं आहे. आणि अनेक हे स्मारक पाहिल्यानंतर आपण दादासाहेबांच्या ज्या काही आठवणी आहेत, दादासाहेबांनी जे काही समाजाला देणं लागतो आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं जे काम केलं आहे त्याची प्रचिती या स्मारकाच्या माध्यमातून नक्की येईल. समतेच्या तत्वावर आधारित अंगलात आणण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आणि मला आनंद आहे की या देशातील गोरगरिबांचे प्रश्न सोडून त्यांना कसा न्याय देण्यात येईल याकरता दादांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली आणि ती संधी सोडली नाही. नुकताच आपल्याला माहीतच असेल की विदर्भातील झोपडी जंगलाचा जो प्रश्न होता तो अतिशय जे सामान्य लोक आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत, ज्यांच्या अनेक वर्षापासून 30-30, 40-40 वर्षापासून घरं राहत आहेत, शाळा, कॉलेजेस, धरणं हे सगळे त्या एका प्रकरणामुळे देर ऑल अंडर शॅडो ऑफ डाऊट. आणि तो प्रश्न सोडवता आला ही मला वाटते माझ्यासाठी एक अतिशय आनंदाची बाब आहे. विदर्भाने, महाराष्ट्राने आमच्या परिवाराला खूप काही दिलेलं आहे, मला खूप काही दिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी या पदावरती पोहोचू शकलो. आणि मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला ज्या करता आल्या न्यायदानामध्ये, त्या ह्या मातीचं ऋण फोडण्याची एक छोटीशी संधी समजतो मी. पुनश्च एकदा या प्रकल्पामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान झालेलं आहे, मग ते माननीय मुख्यमंत्री असो, माननीय उपमुख्यमंत्री असो, दोन्ही माननीय जनप्रतिनिधी असो, सगळ्या जनप्रतिनिधींनीसुद्धा अतिशय मोलाचं मार्ग केलेलं आहे. आणि दादांचे जे पूर्ण महाराष्ट्रातील चाहते आहेत त्या सर्वांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो.